रामकृष्ण हरी. आज हे सगळं गोशाळा तुम्हाला दिसतंय सगळ्यांना. हे जेव्हापासून आदरणीय नारायणराव राणे साहेब या गोशाळेला त्यांचा पदस्पर्श झाला तिथपासून या गोशाळेला खूप चांगल्या तऱ्हेने म्हणजे लोकांनी चांगल्या चष्म्यातनं पाहिलं. आज हे 1100 गायी तुम्हाला या ठिकाणी जर दिसत असतील तर त्यामध्ये राणे साहेबांचा खूप मोठा वाटा आहे. आणि आज जे आम्हाला आंदोलनाला यश मिळत आहे, प्रशासनाचं सहकार्य मिळत आहे किंवा गोसेवा आयोगाकडनं ताबडतोब निधी आला, हे याच्यात सगळ्यात मोठं श्रेय जर कुणाचं असेल तर माननीय निलेशजी राणे साहेब आणि नितेशजी राणे साहेब या दोघाही बंधूने नकळत ज्याला आपण अदृश्य हात म्हणतो ते जे प्रयत्न केलेत ते आपण कधी विसरू शकत नाही. म्हणून त्यांचे खूप खूप वेळा आभार. सुरू झाल्यापासून रोज आदरणीय आमदार बाळमाने साहेब माजी आमदार हे रोज संपर्कात आहेत. कधी कलेक्टरशी बोलतात, कधी इतर प्रशासनाशी बोलतात. तर अशी माणसं आमच्या गोशाळेच्या पाठीशी उभी आहेत. प्रशासनाबरोबर त्यांचं संभाषण सुरू आहे आणि त्याच एक आशेवरती आपण पुढे अजून बघतोय की बाबा काही ना काहीतरी मार्ग निघेल. म्हणजे सर्वच राजकारणी मंडळी हे सकारात्मक आहेत. बाळमाने साहेबांना खूप खूप धन्यवाद द्यावेसे वाटतात की अशा तऱ्हेची माणसं की स्वतःहून फोन करून स्वतःहून विचारपूस करून हे सगळं रोज जागा खाली करण्याचे नोटीस दिलं होतं. नंतर आपण उपोषण केलं. या उपोषणानंतर रत्नागिरी जिल्ह्याचे संवेदनशील असणारे पालकमंत्री माननीय उदयजी सामंत साहेब यांनी म्हणले, महाराज काही काळजी करू नका, मी या सगळ्या गोष्टी बघतो. तिथपासून आजपर्यंत उदयजी सामंत साहेबांचा प्रत्येक गोष्टीत सकारात्मक आम्हाला पाठिंबा आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये अगदी चांगल्या तऱ्हेचं त्यांचं मार्गदर्शन मिळतं. फक्त आता मी त्यांना एवढीच विनंती करतो की हे कायमस्वरूपी तुमच्या हातात आहे, तर ते लवकर सरकार बरोबर चर्चा करून हे उपोषण सुरू आहे तोपर्यंत तेवढा विषय मार्गी लावा ही हात जोडून विनंती. कारण तेवढे संवेदनशील आपण आहात. आम्ही आपल्याला ओळखायला कमी पडलो की उदयजी हे किती चांगली व्यक्ती आहे आणि त्याच्यामुळं आदरणीय उदयजी सुद्धा हे करतील ही मला आशा आहे. म्हणून हे उपोषण मी सुरू ठेवलंय. आमचे पालकमंत्री आहेत, ते गोमातेच्या डोक्यावर छत आणि आशीर्वाद त्यांना नक्की घेतील, ते डोक्यावर छत टाकून पण उपोषण सुरू केलं होतं. पण 17 तारखेच्या आधी इथपर्यंत पोहोचेपर्यंत गोशाळेला जर खंबीर कोणी सपोर्ट दिला असेल चारा स्वरूपात तर ते आदरणीय लक्ष्मण भाऊ जगताप यांचे बंधू विजू शेठ जगताप यांनी न सांगता न बोलता या ठिकाणी चाऱ्याच्या गाड्या पाठवल्या आणि या अडचणीच्या काळामध्ये गोशाळा वाचवली. मी जगताप परिवाराचा खूप खूप ऋण व्यक्त करतो आणि या सगळ्या मोहिमेमध्ये विजू शेठ अदृश्य रूपाने पाठीशी उभे आहेत आजही. त्याबद्दल त्यांचाही संपूर्ण असेल तर आदरणीय रामदासभाई कदम यांनी 2017-18 मध्ये आम्हाला 1 कोटीचं अनुदान मिळवून दिलं. त्यापैकीच आता जे बोललो 25 लाख राहिलेत ते. आणि ज्या ज्या वेळेला गोशाळेवर संकट येतं त्या त्या वेळेला भाई आमच्या पाठीशी एक देवदूतासारखे उभे राहतात. आणि आजही जरी म्हणजे भाई या गोशाळेवर आले नसले तरी आजही हे सगळं उभं राहिलंय. त्याच्यामध्ये एक अदृश्य हात म्हणून रामदासभाई कदमांचा खूप 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 मोठा सहकार्य केला आजपर्यंत. त्यांचेही खूप खूप वेळा मी ऋण व्यक्त करतो. पुढेही भाईंचं सहकार्य राहील. आज योगेश दादा मंत्रिमंडळात मंत्री आहेत, तर दादा सुद्धा हा विषय उदय सामंत साहेबांच्याकडे असेल किंवा इतर यांच्याकडे असेल त्यांच्याकडे लावून धरतात की हे गोशाळेचा न्याय मिळाला पाहिजे. आणि पालकमंत्र्यांचा सुद्धा आमच्यावर आशीर्वाद चांगल्या प्रकारे आहे, त्यांनाही धन्यवाद. या आंदोलनाला जे सर्व यश मिळतंय किंवा ह्या गोशाळेवरती आपण पहिल्या उपोषणाला गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये बसलो होतो तेव्हा आपले आदरणीय आमदार भरतशेठ गोगावले, आता नामदार भरतशेठ गोगावले आज मंत्री आहेत महाराष्ट्र राज्याच्या सरकारमध्ये. गोमातेचा आशीर्वाद किती बलवत्तर असतो हे आदरणीय भरतशेठनी अनुभवलंय. आणि वेळोवेळी गोमातेला चाऱ्याचा प्रश्न असेल, वेळोवेळी गोमातेसाठी काही अडचणी असतील तर ते खंबीरपणे पाठीशी उभे असतात. या सुद्धा लढ्यात आमच्या पाठीशी कायमस्वरूपी उभे आहेत. त्याबद्दल मी भरतशेठ गोगावले यांचं सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतो.